मी एक आई तुमच्या सर्वांच्या घरात असते ना, अगदी तशी. 9 महिने एका जीवाचं उदरात संगोपन करून अनंत यातना सहन करत एका निष्पाप लेकराला जन्म देणारी आहे. कोपर्डीसारख्या माझ्या छोट्या गावात घरदार सांभाळत लेकराला संस्कार देत कुटुंबाचा गाडा अहोरात्र कष्टाने चालवणारी एक आई. भविष्यात दोन्ही घराला प्रकाश देण्याचं सामर्थ्य आपल्या मुलीमध्ये यावं म्हणून शिक्षणाचं बाळकडू पाजण्यास मी कधीही कमी पडले नाही. थकून भागून शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ करणारी माझी चिमुकली आजही दिसते मला. तिच्या निरागस डोळ्यामध्ये कल्पना चावलासारखी गगनभरारी घेण्याचा आशावाद होता. आमच्या कष्टाची जाणीव नेहमीच होती तिला आणि म्हणूनच घट्टे पडलेल्या माझ्या हातांवर आपल्या गोड तळ हातांनी स्पर्श करत ती नेहमी म्हणायची, आई आई मी आहे ना, मी खूप मोठी होईल ग शिकून. आपल्या गावाचं, जिल्ह्याचं, राज्याचं इतकंच नव्हे तर आपल्या मराठा समाजाचं नाव काढलं. नेहमी म्हणायची, तू आणि बाबांनी नाही खूप कष्ट सोसलेत ग आयुष्यात. सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते तो अस्ताला जाईपर्यंत माझ्या चिमुकलीच्या किलकिलाटाने घरदार अंगण सारं न्हाऊन निघायचं. कुणीही सहजपणे पीठ लावून नजर काढावी अशी होती हो माझी चिमुकली. पण अचानक होतच नव्हतं झालं. स्वीकृत मनोवृत्तीच्या काही नराधमांनी घात केला माझ्या चिमुकलीचा. आमच्या स्वप्नांचा घात केला. माझ्या सुसंस्कृत समाजाचा घात, महासत्ता बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या माझ्या भारत देशाचा घात. नरधमांनी अनंत यातना दिल्या माझ्या चिमुकलीला. छळ करून संपवलं हो तिला. काय चुकलं होतं तिचं सांगा ना. सोडून शिक्षण घेत होती हे चुकलं की मुलगी म्हणून जन्माला आली ती. जीव गेला तरी कुटुंबाची आबरू न जाऊ देणाऱ्या मराठा समाजात जन्माला आली हे चुकलं का होती? मराठा जात नाहीये, जात नाहीये मराठा साम्राज्य छत्रपती शिवरायांचं. मलाही जाणीव आहे याची. म्हणूनच माझ्या चिमुकलीवर झालेल्या अन्यायासाठी मराठा रस्त्यावर उतरला. मला माहिती माझ्या चिमुकली प्रत्येकानेच पाहिली आपली मुलगी, आपली बहीण. म्हणूनच न भूतो न भविष्यती जनसागर लोटला विकृत मनोवृत्तीला नष्ट करण्यासाठी. मात्र तुम्ही सगळे एकत्र येण्याला माझ्या चिमुकलीचं हे कारण नको होतं. असो आता आलाच आहात एकत्र तर आपण असंच एकीने राहूया का? दाखवून देऊया जगाला की मुलीवर अत्याचाराची शेवटची घटना ही कोपर्डीची. आणि हे होणारच कारण मी शब्द दिलाय तिच्या वाट पाहत असलेल्या वर्ग मैत्रिणीला. बेवारसपणे कोपऱ्यात घाबरून बसलेल्या तिच्या पाठीवरील दप्तरात, तिच्या धूळ खात पडलेल्या वह्या पुस्तकांना, तिच्या कपड्यांना, तिच्या पायाची चप्पल बुटाच्या जोड्यांना, तिच्याच्या प्रत्येक गोष्टीला ज्यांच्या सहकार्यानं ती उद्याची कल्पना चावला व्हायचं स्वप्न पाहत. माझ्या चिमुकलीप्रमाणे यापुढे कोणत्याही चिमुकलीवर वेळ येऊ नये म्हणून यायचं किमान. आणि मला खात्री आहे तुम्ही येणारच.
संकटांना तोंड देऊन लढलो आम्ही मातीसाठी. संकटांना तोंड देऊन लढलो आम्ही मातीसाठी. एक दिवस तरी देऊयात स्वतःच्या जातीसाठी. सकल मराठा समाज एक दिवस माणुसकीसाठी, एक दिवस आपल्या जातीसाठी. आपला मोर्चा कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नाही, तर तो आहे न्यायासाठी अन हक्कासाठी. कारण स्त्री म्हणजे मराठ्यांच्या घरातील देवता. अन जर आमच्या देवतेच्या इज्जतीवर हात टाकाल तर एक लक्षात ठेवा, हे शेवटचेच मूकमोर्चे असतील. अरे एकही रुपयाचं नुकसान नाही. बहुसंख्य असून सुद्धा, अन्याय सहन करून सुद्धा सामाजिक स्वास्थ्य राखायचं काम मराठा समाजाकडूनच. पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. दंगल आणि जाळपोळीचा तर प्रश्नच नाही. कारण शिकवण आहे आम्हाला छत्रपती शिवरायांची. संस्कार आहे आमच्यावर माँसाहेब जिजाऊंचा. अहो, बहिणीच्या इज्जतीवर हात घातला म्हणून न्यायासाठी जनसमुदाय रस्त्यावर येत असेल तर त्यात कसला आलाय हो जातीयवाद. गुणवत्ता, चिकाटी, जिद्द, कठोर कष्ट करण्याची तयारी असूनही केवळ बापाच्या खिशात पैसा नाही म्हणून, शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आरक्षणासाठी आक्रोश केला तर त्यात कुठे येतो जातीयवाद. एखाद्या कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर त्या कायद्याचा पूर्ण सन्मान राखला जावा म्हणून गैरवापर टाळण्यासाठी काहीतरी उपाययोजना व्हाव्यात अशी जर मागणी पुढे येत असेल तर त्याच्यात जातीयवादाचा प्रश्न येतोच कुठे. जगाचा पोशिंदा शेतकरी भावाच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून जर संघटित लढा उभारला जात असेल तर त्यात कसला आलाय हो स्वार्थ. ही लढाई आहे भूमिपुत्रांच्या हक्काची. ही लढाई आहे माता भगिनींच्या सन्मानाची. आणि ही लढाई आहे मराठ्यांच्या अस्तित्वाची. कुणावर अन्याय करायचा नाही आणि कुणाचा अन्याय सहन देखील करायचा नाही. हीच मराठ्याची जात आहे. होय, तख्तासाठी विखुरलेला मराठा रक्तासाठी एकत्र येतोय. लक्षात ठेवा माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या समाजाला धोका दुर्जनांपासून नाही, तर तो आहे आपल्यातल्या सज्जनांच्या निष्क्रियतेचा. म्हणूनच सक्रिय व्हा, उठा, जागे व्हा आणि पुन्हा एकदा खेळवा तुमच्या दमण्यात सळसळत्या मराठ्याचं रक्त. आणि म्हणूनच सकल मराठा समाज क्रांती मोर्चामध्ये सहकुटुंब लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हा. एक मराठा, लाख मराठा. चला ठाणे, चला ठाणे मराठा क्रांती मूकमोर्चा. ठाणे जिल्हा आणि नवी मुंबई दिनांक 16 ऑक्टोबर 2016 सकाळी 10 वाजता. 3 हात नाका, ठाणे पश्चिम. कर्म मराठा, धर्म मराठा. आजवर लढलो मातीसाठी, एकदा लढा जातीसाठी. चलो ठाणे.